गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही सांगतील ज्ञान म्हणतील खुननेची साधन निवृत्तीचे परब्रह्म डोळा दावा ऐसे म्हणते कोणा नियुक्ती ज्ञानोबाची सांगतील अर्थ करतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा नामा म्हणे देवा सांगून या काही नाही मुक्ताबाई गुह्य तुझे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही विडवलं पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संतरते सम्राट नामदेवराच्या अभंगातून निवृत्ती दादा सोपन काका ज्ञानोबारे मुक्ताबाईचं वर्णन करतात विडवलं हरिभक्ताचं वैष्णवनिष्ठाचं विशेष चिंतन करणारा हा अभंग या लांबोटा नगरीमध्ये ज्या निमित्ताने एक दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा संपन्न होत आहे आपल्या गावातील सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व वारकरी जीवन ज्यांचं होतं वैकुंठवासी तातेराव क्षीरसागर श्रद्धा त्यांचा संपूर्ण क्षीरसागर परिवार आणि या परिवारानं आयोजित केलेला अन्नदानाचा ज्ञानदानाचा हा सोहळा त्यांचे दोनही चिरंजीव ज्यांनी या कार्यक्रमासंदर्भामध्ये विशेष अट्टास घेतला असे आमचे रामभाऊ आणि त्यांचे दुसरे बंधू दत्ताभाऊ दोनही बंधूंनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे समस्त क्षीरसागर परिवाराला मनापासून कोटी कोटी धन्यवाद या निमित्तानं उपस्थित सर्वरती महारथी मंडळी कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थित आहे आमचे दाजी नामवंत कीर्तनकार हरिभक्तप्राण निलेश महाराज चव्हाण किल्लारीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजची तारीखच आमच्या निलेश महाराजांच्या विशेष प्रेमातून माझ्याकडे आलेले आहे महाराजांना मनापासून धन्यवाद तसेच हरिभक्तप्राण आपल्या गावातील ज्येष्ठ वारकरी आमचे कृष्णा महाराजांचंही या ठिकाणी विशेष संपर्क महाराजांनी साधला म्हणून दादांनाही मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थित आहे नामवंत कीर्तनकार भूषण महाराज तळणीकर ते आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत आदी करून दोन्ही मृदुंगाचार्य सुंदर आहेत गायक वादक कृती महारथी सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आमचे गायनाचार्य प्रवीण महाराजही उपस्थित आहेत आमचे मारुती महाराज आदी करून ही सर्वच मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही हरिभक्तप्राण आमचे गायनाचार्य बळी महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे आदी करून आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवणारे आमचे लाडके माझे मित्र आमचे नामदेव भाऊ नामाचा गजर नामदेव भाऊही उपस्थित आहेत त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो उपस्थित सर्व मातुर्ग पितुर्ग सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ विडवलं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे श्राद्ध वेगळं पुण्यतिथी वेगळी पुण्यस्मरण वेगळं श्रद्धा ठेवून केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात त्यांच्या जाण्यानं त्या तिथीला पुण्यता प्रदान होते त्याला पुण्यतिथी म्हणतात आणि त्यांचं स्मरण केलं आपल्याला पुण्य मिळतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात ज्यांचं स्मरण केल्या पुण्य आपल्याला मिळतं ते सुद्धा पुण्यात्मा असावे लागतात आणि आज एक विशेष आनंदाची बाब आहे ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते वारकरीत आळंदी देहू पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते आणि अशा वारकऱ्याचं पुण्यस्मरण करताना आमच्यासारख्या वारकऱ्याला सुद्धा विशेष आनंद आहे नाही तर आमच्या बिनशिबाला लई तऱ्हेचे पुण्यस्मरण येत परवा एक पुण्यस्मरण होतं ती पिऊन मेलं होतं
मला काय माहिती कशाने गेले, मी अभंग घेतला याजसाठी केला होता अट्टहास. कीर्तन संपल्या येणेकरी मला भेटले, हो कशाने गेलाय माहिती का? म्हणलं घरची तरी का आम्हाला खरं सांगतात का त्याने काय कुठं नाही केले ते? म्हणले पिऊन गेलाय. म्हणजे ते पुण्यस्मरण वेगळं आणि आजचं हरिभक्ताचं पुण्यस्मरण वेगळं. वेडवलं अशा वारकरी महात्म्याचं जर स्मरण जरी केलं तरी आपल्या पदरात पुण्य पडते. घेतास चिंतन केल्यानंतर पुण्यवंत व्हावे. येता सज्जनाची नावे. सज्जनाचं चिंतन केलं तरी पदरामध्ये पुण्य पडतं. ठीक आहे महाराज, सज्जनाचं चिंतन केलं पुण्य मिळतं, पण सज्जन कोण आहे बो? ही बी लय मोठा प्रश्न आहे ना. एक म्हणलेले खपक्या गंध टपाऱ्या माळ आहेत, मग माळ घालून बिलाबाड्या करणारी काही कमीत का? गण लावून बांध कोरणारी कमीत का? वारी करून दुधात पाणी वतणारी कमीत का? लय बघाय भेटतेत ना. मग काय सज्जन? अहो सज्जनाची व्याख्या ज्याच्या त्याच्या दृष्टीनं भिन्न आहे. तंबाखूला चुना दिला तरी काय का म्हणतात तुझ्यासारखा सज्जन आहे. चुन्याव अरे चुन्यावून पाजल्या कुठं सज्जन असतो का? सज्जनाची व्याख्या सज्जन सांगू शकतात. कोण सज्जन आहे? थपमार कृपणू सज्जन तुम्ही संत जन, तुम्ही संत जन. कृपणू सज्जन तुम्ही संत जन, तुम्ही संत जन. कृपणू सज्जन तुम्ही संत जन, तुम्ही संत जन. सज्जन तुम्ही संत जन. या जगाच्या पाठीवर सज्जनात यादीमध्ये पहिला नंबर साधूचा आहे, संता. तो म्हणता देवाचा सुद्धा नाही. देवाचा पहिला नंबर तिकडे कुरघोड्या कराय चतुरात शिरूर मध्ये. इकडे देवाने बी नंबर लावायचा नाही. सज्जनाच्या यादीत पहिला नंबर साधूचा आहे. विडवलं. आणि असे संत विचार ज्याच्या जीवनामध्ये आहेत ती माणसं सुद्धा सज्जनाच्या यादीमध्ये जाऊन बसतात. अशा हरिभक्ताचं वैष्णवनिष्ठाचं पुण्यस्मरण जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला हे प्रत्येकाला माहित आहे. खरं सांगा, हे तर बसणाऱ्यापैकी कुणाला माहीत नाही मरण येणार नाही बरं? अहो सगळ्याला माहिती. वव्या अभंग पुरावं प्रमाणा सकट माहिती आहे. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे सध्या हुशार आहेत. सांगणाऱ्याच्या फक्त प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाथा पाटे, आणि ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडीचा मालकही. म्हणजे असं होऊ शकतं काय? ओढून घ्यायचं काम नाही. मला काय सांगायचंय, ही तुम्ही लय मुरलेली तर म्हणून तर माऊली म्हणले, आवाज थोडा मंटरला, सांगणारा देव असतो ना ऐकणारा महादेव असतो. प्रभू तुम्ही महेशाचे. सांगणारा एकट्याच ज्ञान पाजळीत असतो, ऐकणारे 100 जणांचं ऐकून इथं आलेले असतात. आमच्यापेक्षा तुम्ही लय ज्ञानीत. हे सगळ्याला माहिती. जन्म मृत्यू हे उपजेते नाशेन देहाच्या गावाला जीर्ण वसर सांडेजन यासाठी केला. शेवट तो भाला देह जायला शन भंगूर नाही बारवासा सगळं तुमच्या पाठ झाले.
उघडून प्यालात बरीच महाराज वाटा लावल्यात तुम्ही. मग प्रश्न असा आहे, इको थोडा कमी, जन्म आहे त्याला मृत्यू, हे जर एका नाण्याच्या दोन बाजू असतील, येणारा जर जाणारच होता तर देवाने येऊनच कशाला द्यायचा? कारण जन्म आणि मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजू, बदल होत नाही. पकवास घेतला की गट्टा फुकट आहे, त्याला काय एक्स्ट्रा पैसे द्यायच्यात का काय? पीटी घेतली भाता फुकट, माय घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लर घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. विठ्ठल एक म्हणला मला नको वाटते, तुला काय वाटतंय ना, हे तर ह्याला किंमतच नाही. हे तर यमाला काय वाटतंय त्याला किंमत आहे. हा, तुझ्या म्हणण्याला कोण खातो? तर यमाचं काय बॉन्डिंग आहे बाबा, त्याच्या मनात काय विचार आहे, आणि ते वाट बघू नये. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. प्रश्न असा आहे, जन्माला येणार जर जाणार होता तर येऊनच कशाला द्यायचा? त्याचं उत्तर आहे का, जन्माला येणं दुःख नाही, इको कमी, मरण येणं दुःख नाही, पण एवढा सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कसा जगले ह्याला किंमत आहे. मी तो म्हणतो क्रिकेटमध्ये तो ओव्हर किती खाल्ले ह्याला किंमत नाही, तू रन किती काढलं बाबा. 12 ओव्हर खेळला आणि 3 रन आउट झाला, तुला सिलेक्शन कुणी केलं त्याला चुवापाय पाहिजे पाहिला. अरे असला रिझल्ट असतोय 12 ओव्हर मध्ये 3 रन. तसं तुझी आयुष्याची गणना किती, 60 65 80, ह्याला किंमत नाही. आयुष्याच्या लांबीला किंमत नाही, आयुष्याची खोली किती ह्याला किंमत आहे. ज्ञानोबरांची लांबी 22च वर्ष आयुष्याची, पण खोली तुका म्हणे युक्तीची खोली म्हणून ठेवली. किती दिवस जगले ह्याला किंमत, कसा जगला ह्याला. थोडंच जगावं पण कसं, उत्तमची मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती माणसाची मागे उत्तम उरावे असं माणसाचं जीवन असावं. ऐका, कीर्तीच्या रूपानं माणसं या जगामध्ये राहत असतात. माणसं फक्त कीर्तीच्या रूपानं राहतात. संत या समाजामध्ये 3 स्वरूपामध्ये राहत असतात. ऐका, माणसं फक्त कीर्तीच्या रूपानं राहतात, संत 3 स्वरूपामध्ये जगामध्ये राहतात. संत ग्रंथाच्या रूपानं राहतात, संत समाधीच्या रूपानं राहतात, आणि संत कीर्तीच्या रूपानं राहतात. विडवल ज्ञानोबरा दिसणार नाहीत, पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहेत. याचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या रूपानं अजूनही ज्ञानोबा आपल्यामध्ये आहेत. ग्रंथाच्या रूपानं साक्षात ज्ञानोबा आहेत, तुकोबा आपल्यामध्ये आहेत ग्रंथाच्या रूपानं. संत समाधीच्या रूप गेले मुनिजन अनादीच्या आधी राहिल्या त्या समाधी जगामध्ये, समाधीच्या रूपानं अजूनही ज्ञानोबा आपल्यामध्ये आहेत. आणि ज्ञानोबा आहेत हरिपाठात सुद्धा समाधी संजीवन संजीवन समाधी मायबाप अजूनही ज्ञानोबा आहेत. आळंदीला जा, ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं ठेवा, सकारात्मक लहरी जाणवतात, याचा अर्थ ज्ञानोबा अजूनही आहेत. आणि त्या लहरीत तुम्ही आम्ही मान्य करू येत नवल नाही. 40 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी सुद्धा त्या लहरी मान्य केल्या की ज्ञानोबांची समाधी ही संजीवंत समाधी आहे. काय झालं, 10 लाख वारकरी ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये, जगात बातमी व्हायरल झाली. संताला काही टाकायची गरज नसती कुठे युट्यूबला, वारे हाती माप चाले सज्जनाचे. जगामध्ये माझ्या ज्ञानोबांचा सोहळा पोहोचला. बाहेरच्या देशातल्या शास्त्रज्ञांनी विचारलं, 10 लाख माणसं एका माणसासाठी कसं काय वेडे झालेत बो? बरं, कोणाला निमंत्रण नसते ना? हाय का कोणा वारकऱ्या निमंत्रण या म्हणून? निमंत्रण असून लोक लग्नाला जाण्यात इतकी फुगीर लोक आहेत सध्या. पण पालखी सोहळा म्हणलं की निघालेच बॅगा भरून. महाराष्ट्रातून उत्तर गेलं की ज्ञानोबा सगळ्यांना सोबत घेऊन चालते. तिकडून प्रश्न परत आला, म्हणले घेऊन चालतेत म्हणजे अजून ज्ञानोबा आहेत का? इकडून उत्तर गेलं, म्हणले आहेत. म्हणले आम्ही मान्य करू शकत नाही. माणूस जिवंत का गेलाय, त्याच्या हृदयाच्या ठोक्यातून लहरी बाहेर पडतात. त्या लहरी मोजण्याचं आमच्याकडे यंत्र आहे. ECG काढला असेल ना,
ज्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्याने ECG डॉक्टर कडून त्या रेषा माहितीत का, त्या दिसत नाही पण त्याच्या बरोबर येतात, त्याला लहरी म्हणतात. मग त्या लहरी मोजण्याचं यंत्र आहे. मग ज्ञानोबर आहेत असं तुम्ही जर म्हणता तर आम्ही आळंदीला यंत्र घेऊन येतो आणि समाधीवर यंत्र ठेवतो. 100 पर्यंत टॅली, कमीत कमी 25 पर्यंत तरी काटा जावा अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर काय? संतांची सुद्धा परीक्षा घेणारी माणसं जगामध्ये आहेत. शास्त्रज्ञांची टीम आळंदीमध्ये आली पण वारकऱ्याचा पूर्ण विश्वास होता. संताचे पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास. पण जी विरोधातली कंपनी होती ना, हा त्यांना फक्त असलं पाहिजे घटना चर्चा करायला. आपण मूर्खांना कुठं संत कळत असतात का? ज्ञानोबाने सांगितलं ते जीव जंतू जनतांना कुठं संत कळत असतात का? मूर्खांना कुठे संतांचा महिमा कळत असतो का? त्यांनी चर्चा सुरू केली, म्हणजे बघू काय होतंय. शास्त्रज्ञांनी जयाच्या द्वारे सोन्याचा पिंपळापाशी काटा ओपन केला. पिंपळापाशीच काटा 35 वर. म्हणजे समाधीत अजून बरीच लांब, हिथंच काटा 35 वर. हळूहळू पुढे जात होते, काटा वाढत होता. समाधी यंत्र ठेवलं, दरवाजा लावला, बाहेर आले. 5 मिनिटं आत जाऊन बघितलं, यंत्रच फुटलं होतं. यंत्राचा भार झाला. वारकऱ्याने विचारलं असं कसं काय झालं, तर त्यांनी सांगितलं ज्ञानोबारांच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडतात की ती मोजण्याची ताकद आमच्या यंत्रामध्ये नाही. सर्व सुखाची लहरी आम्हाला लहरी आता 40 वर्षापूर्वी कळाल्या, नाथ महाराजांना 500 वर्षापूर्वी कळाल्या. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अनंत लहरी माझ्या ज्ञानोबारांच्या समाधीतून बाहेर पडतात. याचा अर्थ ज्ञानोबाऱ्या समाधीच्या रूपाने अजूनही आपल्यामध्ये आहेत. ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने अजूनही आपल्यामध्ये आहेत. आणि 700 वर्ष झालं ज्ञानोबाऱ्यांची कीर्ती आजही आपल्यामध्ये आहेत. याचा अर्थ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाऱ्यांची कीर्ती नाही, ज्ञानोबाऱ्यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहेत. आणि ह्या ज्ञानोबाऱ्यांच्या आदी करून भावंडाविषयी नामदेवरांच्या अंतकरणात जे प्रेम बाहेर पडलं अभंगाच्या दिगंबर
निवृत्तीदादा ज्ञानोबा सोपन काका मुक्ताबाई यांच्याविषयीचं प्रेम शब्दाच्या द्वारे प्रकट करतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. निवृत्तीदादांच्या समाधी सोहळा प्रकरणातील हा अभंग आहे. अशी हरिभक्ताची कीर्ती देहरूपानं आपल्याला दिसणार नाहीत, पण कीर्तीच्या रूपानं अजूनही ते आपल्यामध्ये आहेत. तुमची आमची कीर्ती लयतले 2-4 वर्ष एखादी पिढी बळच, पण हरिभक्ताची वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. साही 18 जणी चौविधी, तुका म्हणे गाजे वैकुंठी 16, त्याही भूमंडळा कीर्ती इह लोकात आणि परलोकामध्ये. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, आयशी चराचरी कीर्ती. कीर्ती हा शब्द महत्वाचा आहे. इह लोकामध्ये परलोकामध्ये सुद्धा हरिभक्ताची कीर्ती असते. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि आजही आपल्याला बाबा देहरूपानं दिसणार नाहीत, दिसत नाही, पण ते आपल्या कीर्तीच्या रूपाने, त्यांच्या विचाराच्या रूपाने, त्यांच्या संस्काराच्या रूपाने अजूनही आपल्यामध्ये आहेत. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर मुलींवर आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले, समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केले. हे भाग्यवान बापाचं लक्षण आहे. वेडावलं म्हणून त्यांची मुलं आमचे रामभाऊ असतील, पुण्यासारख्या धावपळीच्या सिटीमध्ये सुद्धा त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्यामध्ये विशेष ठसा निर्माण केला. आणि हे वडिलांचे विचार, वडिलांनी घालून दिलेले संस्कार, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा संपूर्ण परिवार आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करत आहे. म्हणून वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असा हा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. एक वाक्य सांगतो, बदलत्या काळामध्ये असे कीर्तन पुण्यस्मरण करणं हे सुद्धा एवढं सोपं राहिलं नाही. हे नुसता पैसा असला म्हणजेच कार्यक्रम होतात असं काय नाही. उलट पैसा जास्त झाल्यावर धर्म बुडत असतो. सध्या तसंच झाले. ही कीर्तन, प्रवचन, अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान करणं म्हणजे फार अवघड झालं. आईबापच लोकांना नको वाटत आहे. सत्य घडलेले घटना आहे मुंबई परिसरामध्ये. मागल्या 2 महिन्याभर पेपर आलतं. बापाने जीव तोडून पोराला शिकवलं, पोरगा अमेरिकेला गेलं शिक्षणासाठी, तिकडे गेलं. त्याने तिकालीच मंडळी केली अमेरिकेची. हे होतं चॉकलेटी, त्याने मंडळी केली पांढरी. आपला कलर चॉकलेटी बरं का. भारतातली माणसं लई गोरी नाहीत, लई काळी नाहीत, लई गोरी युरोपलात, लई काळी आफ्रिकेला. आपला कलर मिडियम मध्ये. आणि त्यांनी मंडळी केली पांढरी. त्याला 2 पोरं झाली, ती झाली तांबडी. इकडं बापाला माहीतच नाही, त्याला वाटलं अजून शिकतच या. 7 वर्षानंतर ती बिराट घेऊन पोरगा मुंबईत महागाऱ्याला म्हातारा बसलं होतं सोसायटीमध्ये पेपर वाचित. हे उतारलं पोरग, त्याच्या मग मॅडम, ती मागं ती 2 खोंड. आणि मग म्हातारा म्हणलं आल्या का, जाताना एकटा गेला आणि 4 घेऊन आला येताना. तर कोण आहे सुनबा, अरे मिस कॉल तरी द्यायचा निदान. म्हातारा म्हणलं ना तू, अरे बापरे खचलं. स्वाभिमानी माणसं काही सण कर, पण त्यांच्या वरमाव गाव बसला ना, स्वाभिमान खचला रे. ह्याच्यासाठी मी माझं जीवन जळलं नाही. लग्न पोरं झाली तरी सुद्धा सांगितलं नाही, जिवाळाच राहिला नाही. ह्याच्यावर सांगतो बरं का. 10-15 दिवस पोरगं राहिले, गेलं परत अमेरिकेला निघून. 1.5 महिन्यात म्हातारं खचून 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 आऊट मेलं. गावातल्या 4-5 जणांनी त्याला अमेरिकेला फोन केला, म्हातारे मेले, त्यांचा विधी उरकाला. या त्याने अमेरिकेने सांगितलं सुट्टी भेटत नाही आणि येण्याची सुद्धा मला इच्छा राहिलेली नाही. तुमची लईच इच्छा असेल, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी अंत्यविधीचं, म्हाताऱ्याचं शेवटचं दर्शन घेऊ शकतो. ते फोन करणार म्हणजे सगळं आम्ही करतो, पण 10व्याला टकलं कोणाचं करू, ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. अरे म्हणजे हाय का काय मिळ. हे अशी माणसं सुद्धा आहेत बरं का. एक कुटुंब ते तसं कुटुंब, आणि दुसराचं हे क्षीरसागर परिवार. किती गोड कार्यक्रम, अन्नदान, ज्ञानदान, हा कीर्तन सोहळा. उद्या कीर्तन आहे ना, हा उद्या हे सकाळच्या सत्रामध्ये कीर्तन आहे. 2-2 कीर्तनाचे सोहळे आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ. असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन. त्याला भाग्यवान माणसं असावं लागतात, तर दारापुढं टाळ वाजवतो. हे कुणाचंही काम नाही. आज क्षीरसागर परिवार खऱ्या अर्थानं भाग्यवान म्हणावं लागेल. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित. ऐका, पुण्यस्मरण आपण करतो यात नवल नाही.
जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण अत्यंत थटामाटामध्ये संपन्न केलं. आधी दिहूतलं पुण्यस्मरण सांगतो मग हितलं सांगतो. तुकोबारांचे वडील बोललो बाबा निष्ठावंत वारकरी आणि त्यांची पुण्यतिथी अगदी 2 दिवसासमोर अशी आलेली. जिजाबाई साहेबांच्या तुकोबारांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाबाई साहेब तुकोबारे म्हणतात, महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे, अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, वारकरी बोलवा, भव्य दिव्य कार्यक्रम करा. पुण्यतिथी कोणाची? सासरे बोचन. आनंद कोणाला? सुनला. अशा सुनबाई या कुटुंबात आहेत त्यांच्याच दारापुढे टाळ वाजवतो. तुकोबारे मला काळजी करू नका, मोठा कार्यक्रम असं भव्य कार्यक्रमाचं नाही. सकाळच्या सत्रातलं कीर्तन 10 ते 12 रती महारती लोकांना निमंत्रण दिलेले. पण अडचण अशी निर्माण झाली, ज्या दिवशी वडिलांची पुण्यतिथी आहे तुकोबारे झोपेतून उठले, सकाळी सकाळी पहाटे इंद्राणीवर स्नान करायला गेले. रोजचा नियम होता स्नान करायचा भंडारा डोंगर घाट. आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे तुकोबारे विसरलेच हो, तसेच भंडारा डोंगरा गेले. तुम्ही म्हणता वडिलांची पुण्यतिथी विसरले, असा कुठे लेख असतो का? ते लेख नंतर आहेत, अगोदर संत आहे. संतांची अवस्था कशी? असो ऐसा कोठे असाचा कोठे आठवायची नाही, असाचा कोठे आठवायची नाही. काळ धरा बसणारे म्हणते का धावते तर बाई एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. हे एवढं सोपं नाही गायन आणि वादन. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. हो तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. तू घरी जा बाबा. तो भगवाच्याची शाही पाडली, पिठेचा भाता फोडला, येण्याच्या तारा तो तोडून काढल्या, टाळात बोट गहून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या सर. तेरे बस की बात नाही, वो निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढ. हे कुणाचंही काम नाही. गायन वादन, आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनचे. काय चालले रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चालले. असो आईसा कोटी आठवची नाही, देहीचं विदेही भोगोदशा. अहो ते देहावर उदास आहेत, फक्त आईचे जाणाचे देही ते भक्ताच्या यादीत 1 नंबरला आहेत. आज आपल्या वडिलांचं पुण्य स्मरण आहे हे तुकोबारे विसरून गेले. गोविंद गोविंद आवाज मना लागल्या, फक्त भगवंताचं चिंतन. रात्र नकळे दिवस नकळे, अंगे खेळे दैवत रंगला या रंगे, तुका विठ्ठल सर्व अखंड भजन, माझी मजा झाली अनावर वाचा. सतत भगवंताचं चिंतन. वडिलांचं पुण्यस्मरण आहे हे विसरून गेले. गेले भंडारा डोंगराव. जिजाबाला टेन्शन आलं, महाराज कधी यायचे, स्वयंपाक कधी व्हायचा, किराणा माल कधी आणायचा. एक एक वारकरी यायला सुरुवात झाली. करा विचार, एवढा मोठा कार्यक्रम, मालकच गायब झाले. कसं काय नियोजन लागेल बघ. तुकोबारे गेले भंडारा डोंगराव. हा प्रसंग पांडुरंग परमात्म्याने बघितला आणि भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. थाप मारा. साधा
साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देवाने विठवणं उडी टाकली आणि तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. देवच तुकोबारे झाले बरं का. देवनगरीत प्रवेश केला. बैलगाडी त्याच्यात किरणा मालन तुकोबाऱ्यांच्या रूपामध्ये भगवंताने देवती एंट्री केली. गाडी गावात शिरली की पारावले मंडळींचं डोळं फिरायला लागलं. ही पारावलेले भयानक असतात बरं का. नुसतं गावचं कुठं ह्याचं असं झालं आणि त्याचं तर तुझं बघ ना कवर लोकांची चर्चा करतो र. अमेरिकेत हे चाललं, जपानमध्ये, रशिया, युक्रेन, दोन बांगलादेशमध्ये रानात गावात उगवलंय ती काढ. अमेरिका, जपान आणि बांगलादेश त्या लेवलचे लय पडल्या. समज बायको तुझ्या दावतीने लागला का बांगलादेशच्या गप्पा हाणायला. पारावले नमुनेला विचित्र असते. हा चांगलं करणार आणि करणारला करून देणार नाही. आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही ती. परवा सकाळ सकाळी कीर्तन आम्हाला चौकात येऊन भेटलं. जे अरे म्हणजे जे अरे ते मला माऊली कुठे आज खेळ. आम्ही काय जुगारी खेळतोय का मटका लावलाय का जंगली रमी खेळतोय बा. सहजच बोलतात खेळ. मला आमचा आहे वारकऱ्याचा खेळ पण तुला आहे का वेळ. दोघाचा घालू मिळून तुला दाखवतो खेळ. मला आमच्याच प्रपंचाचे झाले भेळून तुमचा कधी बघावं खेळ. मग गप मर ना देश डोकं घाला लावतो. आता इतका मोठा छान कार्यक्रम आमच्या रामभाऊनी दत्ताभाऊनी आयोजित केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असेल कशामुळे श्राद्ध केलं. अरे करू नको पण जळू नको ना. तू काय या देवानी करतो बा. त्यांना वडिलांविषयी प्रेम आहे, कष्टाची त्यांच्या जाणीव आहे, त्या निमित्तानं अन्नदान घडतंय, ज्ञानदान होतं, यासाठी हा सोहळा आहे. तुला अडचण का. आम्ही काय पावती बुक ठेवलंय का काय. तू निवांत ये कीर्तन ऐक कचून हान पंच पाकवान घरी जाऊन जो पण जास्त डोकं लावू नको ना. किती गोड कार्यक्रम. पर तिकडे रोड पासून कमानीन बोर्डन आल्यानंतर फटाकडेन आतिषबाजीन महाराजाच्या स्वागताला बँडन. माझ्या लग्नात सुद्धा बँड नव्हतं. आमच्या रामभाऊनी ती बी इच्छा पूर्ण करून टाकली आज माझी. तेव बी फिलिंग जरा थोडं पण बँडवाली भारी होती. त्यांनी गाणं सुद्धा चांगलं लावलं होतं. माझ्या बाप विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा देवाचे गाणे लावले होते. सांगण्याचा उद्देश जे करायचंय ते मन लावून करायचं नाही तर करायचंच नाही. मग आज आहे का कशाची कमतरता. रेलचेल कार्यक्रमात अगदी सुंदर हे नियोजन. आणि एक वाक्य सांगतो. हे कार्यक्रम का करायचे, श्राद्ध का करायचे, एकच प्रमाण देतो सगळ्या डोक्यातला भ्रमच निघून जाईल. आजचा हा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठवासी बाबा हे लोकात नाहीत पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात आहेत. आणि हा सोहळा स्वर्गातून पाहून तितके प्रसन्न होणार. आजचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्व सुद्धा या क्षीरसागर परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचे तुकोबारे म्हणतात तुका म्हणे मित्र आशीर्वाद देते. 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 तुका म्हणे मित्र कार्यक्रमाचा सार हे प्रमाण लिहून घ्या. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. आजचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वसुद्धा या परिवाराला आशीर्वाद दिल्या शरणार. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आजचा पवित्र दिवस आहे. तुकोबारे भंडारा डोंगराव इथं विषय चाललाय. देवानं तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. गावात प्रवेश पाराव चर्चा सुरू झाली. आणि एक वाक्य सांग का. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. कोणतं असे भक्ताचे घरी कामे न सांगता काम करतो देव. आवाज वाढतो. सध्या पैसे देऊन माणसं कामाला मिळणार मिळतात का. कायची माणसं मिळतात. एका पोराला काही शेडची गट 40,000 रुपये महिना ठरला. मालकाने सांगितलं हे काम करावं लागेल. ते मला शेड थांबा. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागते. म्हणले काय. माझी पहिली अट मला झोपेतून उठलं की जेवायला लागते. मला दिलं. आणि दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं.
तुला पोत्यात घालून हाणला पाहिजे. उठला की गिळीतून, गिळलं की मुरासू. मग काम काय स्वप्नात करणार आहे का? म्हणजे नुसता लबाडाचा धंदा आहे ना. पैसे देऊन माणसं काम करेन आणि देव फुकट काम करतो. कुठं काम केलं? कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. अनन्य भक्ती गावेली लावणी जाती गावे, गावेली लावणी जाती गावे, भक्ती गावेली लावणी जाती गावे, भक्ती गावेली लावणी जाती गावे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळावंदी त्यांचे पाय. प्रत्येक संताच्या घरी देवाने काम केले. बिनपगारीन फुला अधिकारी, पैसे देऊन माणसं काम करणे आणि देव फुकट काम करतो. तुकोबाऱ्या भंडाराव डोंगराव देवानं सगळा सोहळा पार पाडलेला आहे. वारकरी जेव्हा बसले, पात्र वाढले, पदार्थ वाढले, भांडे उचलले, आणि तुकोबाऱ्यांची धावपळ बघून जिजाबाईला इतका आनंद वाटायचा. तिला वाटायचं आमच्या मालकाला कीर्तन म्हणल्यावर दिवस कळत नव्हता, रात्र कळत नव्हतं. तुकोबाऱ्यांचं कीर्तन सुरू झालं तरी कीर्तनात लक्षच नव्हतं. पाहुण्याचं नियोजन, जेवणाची व्यवस्था. तुकोबाऱ्या म्हणजे एवढी संसारात पळापळ. तिला वाटायचं सासरेबाच्या पुण्यते दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचा ह्याची अक्कल आली. ते परत परत म्हाताऱ्याच्या फोटोच्या पाय पडायचे. बाबा माझ्या तुकोबाऱ्यानं असं संसारात चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारा फोटोतून हसायचं, म्हणायचं आवले ते तुझा मालक नाही, ते जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबतेन का? म्हाताऱ्याला माझ्या वाटायचे माझ्या पुण्यतेला देवाला. तुकोबाऱ्यांचे वडील बोललो बा महाराज, त्यांच्या पुण्यतेला देव आला. आणि आज आमच्या बाबांच्या पुण्यतेला देव ना आलाय. माझे भक्त गाते जेते नारदा मी उभा तेथे, तयापाशी पंडव हरपला मी घेव सावाजित नाम गुज बरवा करते माझा. जिथं भगवंताचा जय घोष आहे तिथं भगवंत. याही पुण्यस्मरणाला भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाऱ्यांच्या रूपामध्ये देवाने सगळा सोहळा पार पडला. संध्याकाळी 5-6च्या दरम्यान म्हणतात भांडी वगैरे ज्याची आणली होती त्याची पोच करून येतो. भांडी बैलगाडी ठेवली. हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर गेले आणि ते ओरिजिनल गावात संध्याकाळी शिरले. दिवस मावळ्या तुकोबाऱ्यांच्या लक्षात आला आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. तुकोबाऱ्यांच्या मनात एकच चिंता, आता जिजाबाई काय बोलून सांगता येत नाही. बरं पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना, माझ्या वडिलाची. त्याला आनंद भगवंता मला लक्ष नाही, मोठं संकट आले, कसं तारायचं. तर नाराज आणतं का ना तुकोबाऱ्या घरात प्रवेश करा. जिजाबाईनं घरात नावच टाकला. थांबा मला घरात येऊन. तुकोबाऱ्या मला घरात बी घ्याय ना काय. महाराजांना बाहेर उभा केलं. तुकोबाऱ्यांची जिजाबाईने डायरेक्ट आरती. तुकोबाऱ्या म्हणजे आरती म्हणजे सांगितलेलं काम ऐकलं नाही तरी सुद्धा आरती. म्हणजे गपचूप बसा मुद्दा म्हणून करीत असेल, कारण ह्यांची तत्व आपल्या लवकर डोक्यात येत नाही. हा मालकाला वाटतं मालकीनेचं माझे असले प्रेम आहे, तुमचा भ्रमही. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर असतं. संसार बघा ते किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलात पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गलावगाळ करतात, माहेरला जातात, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ना, घेईन ग घेईन. त्याला बिड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का ते? हां रांगत जाताना सांगत येता खायचं एकाचं गायचं एकाचं. आणि वरून मालकाला साड्या दाखवते भावाने घेतली. ते म्हणतात छान आहे अरे तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघायचा कपडे धुतानी नोटा कुठे गायब होत्यात. ही बहीण भावाचं लय प्रेम असतं. त्याच्यामुळे सरकारने योजना काढली लाडकी बहीण. आला का हप्ता? हा त्याच्यामुळे चेहरा चांगलं प्रसन्न नाही. तर फुकाटचं पाहिजे फक्त. 3 घेऊन बसलायत फुकाटचं. तुम्ही तरी काय सोप्या राहिल्यात का? चांगली योजना आहे लाडकी बहीण. योजना चांगली, फक्त शेवटपर्यंत ठेवावं. विडल काय योजना बिन काय. मी या सरकारवर टीका करतो यातला भाग नाही बरं का. कारण ह्यावी सरकारचा आपण लाभ घेतला आणि 2.5 वर्ष त्यांचा बी घेतला. सगळे एकाच माळ्याचं म्हणत. गरीबाचं कोणी वाले नाही. आपल्याला जगणं नाही, आपल्यालाच मरणं, ही सगळी सेमच असतात. पण सगळं जर फुकाट दिलं निलेश महाराज तर समाजात अवघड नाही. विनाशाकडे चाललोय आपण.
ह्यांना 3,000 1,500 महिन्याला फुकट, रेशन फुकट आहे, परत 6,000 वर्षाला शेतकऱ्याला येतात आहेत, अजून बऱ्याच स्कीम आहेत, योजना आहेत. सगळंच जर माणसाला फुकट मिळतं, माणसं कामं करत्यान का हो? ही विचार करण्याची गोष्ट ना. अरे कोणत्या योजना कुठं राबाव ही सुद्धा कळलं पाहिजे हो. आता म्हाताऱ्या बायांना एसटीचं तिकीट फ्री केलंय, फ्रीच आहे ना. आता हे म्हाताऱ्या बाया कुठे फिरायला जाणार आहेत म्हातारपणात, खरं सांगा बरं. अरे तुम्हाला एसटीचं तिकीट जर फ्री करायचं असेल तर खेड्यापाड्यातून तालुक्याला जी मुलं शिका जातात त्यांना एसटी फुकट करा ना. त्यांच्याकडून कणाकण पास घेता आणि ह्यांना ह्या कुठं जाणार आहेत म्हातारे आता म्हातारपणा शिकायला. म्हणजे ज्यांना गरज आहे तिकडून इचकायचं आणि इकडं वाटायचं. काय योजना आणि काय तरा. अरे कोणच्या योजना कुठं राहावं हे सुद्धा कळलं पाहिजे. विडल काय असतं व्यस्त आहे काही जगामध्ये नाही बोललेलंच बरं. असं सगळं धिंगाणा चालू आहे. काय मला सांगायचं हे बहीण भावाचं अनेक वाक्य सांगतो. इको कमी थोडा. बहीण भावाचं प्रेम सुद्धा आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावते पैसे फेकन मग सहीला ये. बऱ्याच बहिणीनं भाव कोर्टात खेचल्या. ते रोडच्या कडेच्या जमिनी MIDC समृद्धी हायवे स्मार्ट सिटी जिकडे झाल्यात तिकडल्या भावाला नाही जरा बहिणीचा तडाखा कसं काय असतो. ते म्हणतात नको यम परवडला पण बहीण नको. आणि त्यात दाजी पियातड असवा मग तर कामच झालं. सांगण्याचा उद्देश काय आहे. बहीण भावाचं प्रेम काय झाले. पैशाला पहिल्या स्थानावर महत्व आलं, नातं दुय्यम स्थानावर गेलं. एक सांगतो पैसा आज असेल उद्या नसेल. पैशासाठी नाती तोडू नका. बहीण भावाचं प्रेम टिकवा. आणि बहीण ही लाडकीच असते. बहीण किती लाडकी असते ज्ञानोबा नाही विसरा. ताटीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले, सोपान काका थकले, माऊली दरवाजा उघडून बाहेर आले नाही. ज्यावेळेस लाडकी बहीण मुक्ताबाई पुढे आली हाक मारली मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा दरवाजा उघडून बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम टिकवा. विडवलं आरती करते म्हणले अहो काहीतरी 100% गडबडे गपचूप बसा. घरात गेले बसाय पाठ काय पाठ पंचपक्वानाचं जेवायला आता तू को बरं म्हणले एवढी सेवा मी तर भांडऱ्या डोंगरा होतो बा. पण म्हणले गपचूप बसा. अनेक वाक्य सांगतो ज्याचं चुकले त्याने गप बसायचं. भांडणच पेटत नाही. पती पत्नीचं नातं सुंदर आहे. समजून घेण्याची भावना ठेवा. जीभ ताब्यात ठेवा. बोलणं मापात पाहिजे माणसाचं. लयच वाईट बोलत आहेत म्हणे काय काय. मालकाचं डोकं दुखत होतं मालकीन मालकाचं डोकं दाबीत होतं. डोकं दाबतात आता मालकीन मालकाला म्हणले होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं तुमचं डोकं कोण दाबायचं. ते मला लग्नाच्या मध्ये डोकंच दुखत नव्हतं माझं. तुला हार घातल्यापासून डोके दुखी वाढले. आता कसा त्या बिचाऱ्या माऊलीने संसार करायचा. एक वाक्य सांगतो या माता माऊल्यांमुळे तुमचे संसार टिकून येत हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तू म्हणता नोकरदाराची कोणी ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात. आपण काय कोणाला नावं ठेवायच्या. पण शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता नाही. शेतकऱ्याच्या बायको राग नाही लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते रुसून जाते दारा काढाय परत महागारी. शेजारी म्हणले 1.5 महिने येणार नव्हते 1.5 तासात कसं काय म्हणे त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का मग मर कर काम. ठीक आहे आपले जे कडक टोपे आहेत ना यांच्या जीवावर जरा स्त्री शक्तीच्या नावानं टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी जोरदार. हे मान्यच करावं लागल. आता गौरी पूजन आलंय जवळ. नुसत्या 2-2 घरात गौराय बसू नका. ज्या खऱ्या गौराय त्यांचा बी सन्मान करायला शिका. एक वाक्य सांगतो. स्त्री इको कमी ठेवा. स्त्री हे त्यागाचं प्रतीक आहे. समर्पणाचं प्रतीक आहे. कष्टाचं प्रतीक आहे. विश्वासाचं प्रतीक आहे. मायबाप 20 वर्षाच्या घरी राहिली ऐका माहेरामध्ये पण पतीच्या प्रेमासाठी एका क्षणात सगळ्याचा त्याग करते. मायबाप आई बाप बहीण भाऊ प्रेम सगळा जिव्हाळा सोडून देते. पतीच्या प्रेमासाठी नांदायला येते. आणि एक वाक्य सांगतो. स्वतःचे आईबाप सोडून नवऱ्याच्या आईबापाला आईबाप म्हणणं म्हणजे काय सोपी मेंटॅलिटी का. हे आपण कधीच शक्य करू शकत नाही. पण त्याही वातावरणात त्या यशस्वी संसार फुलवतात. म्हणून एक वाक्य सांगतो. स्त्रियांचा जो आदर करतो तो खरा मर्द आहे. नाही तर मिशात झुरळाला सुद्धा असते. लक्षात येतंय का बघा. स्त्रियांचा सन्मान करणं हे खरं गौरी पूजन आहे. विडवलं धर्म आचार विचार आपल्या जीवनामध्ये पाहिजे. मायबाप पती पत्नीमध्ये एक विचार असो. ज्ञानोबा सांगतात न मोडता दोन्ही कार घडिले एकचे शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिश किंवा चंद्र ते चंद्रिका शंभू तेत. आपल्याला एवढंच महत्वाचं आहे शंभू तेत अंबिका. तसा एक विचार महत्वाचा बोल नका.
जिजवाई साहेब तुकोबाऱ्यांचं जेवण चालून जेवण करता करता जिजवाई साहेब म्हणतात, काय महाराज दिवसभर काम केले, हाताला हात का पायाला पाय, काय वडिलांच्या पुण्यतेला तुम्ही धावपळ केली. तुकोबारे म्हणे, मी तर भंडारा डोंगर होतो, हे तर कोण आलं होतं. महाराजांच्या लक्षामध्ये आलं की प्रत्यक्ष भगवंताने माझ्या रूपामध्ये हे सगळा सोहळा पार पडला. भगवंताला प्रश्न केला, देवा माझ्या वडिलांच्या पुण्यतेच्या दिवशी तुम्हाला माझ्या रूपामध्ये काम करण्याची गरज काय होती. तर देवाने उत्तर दिलं, तुकोबारे तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे, आणि ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं. अरे जगाच्या बापाला वडिलांच्या पुण्यतिथीला आणण्याची ताकद ही तुकोबाऱ्यांची ताकद नाही, ही तुकोबाऱ्यांच्या वैराग्याची ताकद. आणि असे वैराग्य महामेरू हिथून पुढच्या काळात होणार नाहीत. अभंगाच्या दुसऱ्या वैराग्याच्या गोष्टी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी वैराग्य. आणि वैराग्य महामेरू आता परत नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही, परत असे हरिभक्त होणे नाही. ज्ञानोबाऱ्यांचं किती वैराग्य. जन्मतेनी प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगे, हे ज्ञानोबाऱ्यांचं वैराग्य परत नाही. आता ऐसे, ज्ञानोबारा एकदाच, निवृत्ती दादा एकदा, परत नाही. आता ऐसे कोणी. आणि वैराग्य एक वाक्य सांगतो, वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. आपल्याला वैताग आहे, थकून भागून नवरा बायकोची भांडण लागली, बायको जीव द्यायला निघाली, रातचीच निघाली, बॅटरी घेऊन निघाली, पण फोकस लावून गाठ पडली. एक जण ते मला, ताई कोणीकडे म्हणली आत्महत्या करायला, म्हणजे मग बॅटरी कशाला. हा येचू काट्याचं भ्या वाटतंय मला. अरे येचू काट्याचं भ्या वाटतंय, ती मरण का, ही वैराग्य आहे का, ही वैताग आहे हो. वैराग्य कशाला म्हण, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. प्राप्त असून सुद्धा ती गोष्ट न स्वीकारणं, त्याला म्हणायचं वैराग्य. मिळतच नाही. एक मला मी चारचाकीत बसत नाही का, नाहीच म्हणला. अरे काय वैराग्य आहे का, तुला हाणला पाहिजे रे, तुझ्याकडे नाही मग बसत नाही, असून बसत नाही, त्याला म्हणायचं त्याग आणि वैराग्य. विडल
निसर्गाच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. ठीक आहे महाराज, आता ऐसे होणे नाही, आता ऐसे होणे नाही, पण नेमके कैसे होणे नाही? सांगतील ज्ञान मनतील गुण, सांगतील ज्ञान मनतील गुण, सांगतील ज्ञान मनतील गुण, सांगतील ज्ञान मनतील गुण, मनतील गुण, सांगतील ज्ञान मनतील गुण, सांगतील ज्ञान मनतील गुण, सांगतील ज्ञान मनतील गुण, नयेचे साधन निवृत्तीचे, नयेचे साधन निवृत्तीचे, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, 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 ऐकल्या सांगतील ज्ञान मनतील गुण, नयेचे साधन निवृत्तीचे, आता ऐसे होणे नाही, आता कैसे होणे नाही. उदाहरण द्या. तिसऱ्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात, सांगतील ज्ञान मनतील गुण, नयेचे साधन निवृत्तीचे. लोक म्हणतील आम्ही तुम्हाला ज्ञान सांगतो, परमार्थाची खून दाखवतो. आता हिथून पुढच्या सगळ्या चरणात फक्त टेलीच केली नामदेव महाराजांनी. लोक असे म्हणतील पण ह्यांचे बराबरी होणार नाही. सांगतील ज्ञान मनतील खून पण नयेचे साधन निवृत्ती. लोक म्हणतील हो ज्ञान आणि परमार्थाची खून. सध्या बेले झाले ते संप्रदाय, माळ घालू नका, गण लावू नका, काय करायचं ते कारण देव दाखव. तुमच्या बापाची पेंड आहे का? माझा काही करून देव मिळत असतो का? ते म्हणतात आम्ही तुम्हाला खून दाखवतो, ज्ञान देतो. काय ह्याचं ज्ञान? हे ज्ञानेश्वरीतून 2-4 ओव्या घ्यायच्या आणि त्यांनी वेगळं उगं बाजार मांडायचा, म्हणायचं आमचं लय श्रेष्ठ. ज्ञानोबाऱ्याशिवाय तुकोबाऱ्यांशिवाय महाराष्ट्राचं पान हलणार आहे का? मा बाप स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा आणि प्राण आहे ज्ञानोबाऱ्या. महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाने ज्ञानोबा तुकोबा दारात गंगा असून लांबच्या वड्याला जायची गरजच काय आपल्याला? इतकं आहे का एवढं भांडार? 9034 वया 4500 सगळं ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी तुकोबऱ्यांच्या गात्यात आहे. काय दुसरीकडे जायची गरज आहे? हितच ज्ञान आहे, हितच परमार्थाची खून आहे. लोक म्हणते पण नामदेवराय म्हणजे सावध. नयेचे साधन निवृत्तीचे. निवृत्ती दादा सारखे साधना नाही. काय साधना ऐका. ब्रह्मगिरी पर्वतामध्ये 12 वर्षाच्या तपाची साधना आहे. साधन या शब्दाचा अर्थ आहे साधना. साधना या शब्दाचा सोपा अर्थ आहे कष्ट, तपश्चर्या कोणताही घेऊ शकता तुम्ही. जीवनामध्ये साधना केल्याशिवाय, तप केल्याशिवाय फळ मिळत नाही. आज आमच्या रामभाऊ पुण्यासारखे असे पण कष्ट आहे ना, फुकट देव कोणा? लोक म्हणतात देवाने त्यांनाच. मागचा तुमचं इतिहास तर बघा ना, त्याच्या मागं कष्ट साधना. फुकट देव कोणाला बी देतो का? म्हणून तरुण मुलांना सुद्धा विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. कष्टाशिवाय प्रगती नाही. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख क ख पण खायच्या त्याच्यातलंच खा. हा सगळ्यातलं खा पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. बाकी हाना मग काय हाणायचंय ती. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार. घ घसर गुंडू लगेच झटकाय. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल, कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च हा चमच्याला इच्छित असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावरून पुढे गेल्या भंगार येते त्याने तर गावचं वाटोळ केलं. ही चमचे तोंडावर गोड बोलायचं, महाग काड्या करायच्या. हा आणि जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. इकडं आलाय का? हा सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे लक्षण आहेत बरं का. आता लक्षणं सांगितलं औषध बी सांगावं लागेल ना.
ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन 300 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे बरं का, चालेल करा. एकच इंजेक्शन घ्यायचं, कामच तमाम. जास्त गोळ्या फिळ घ्यायच्या नाहीत. गाथ्यातलं एकच इंजेक्शन सांगतो, झळक्या रोगाला तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी व्हायचं काही कामच नाही. जळू नका, आपली माणसं मोठी करा शिका. आपला गायक वादक परिसरात कीर्तन कार्यक्रम, दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, संस्था टाकली, करा ना सहकार्य. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून त्याला खांद्यावर घेऊन नाचलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याचे झाडाझडती होऊन देत ना. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटेला डगमगू नका ड, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हात, तरबेज वसल थकू नका थ, यश मिळन पण जरा दमधरा द, दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध न. एवढीच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला आता. हा, सगळीच एकदा सांगितल्या बी लोड येत असतो, कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येते असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल. सुरुवात काय कष्ट, त्याला प्रमाण. असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून या अभ्यासाची काही सर्वदा दुष्कर नाही. या कारणे माझ्या ठाई अभ्यास मिळा अभ्यास होणे घन पार्थ मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान, विशेष कष्ट साधना, नयेचे साधन, निवृत्तीचे. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. सांगतील ज्ञान मनतील खुन नयेचे साधन, निवृत्तीचे. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या परिवाराने एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय आपल्याला जीवन जगण्याची दिशा आई वडील हे दाखवत असतात, आणि आई वडिलांच्या मुलांकडून काय छोट्याच अपेक्षा असतात त्या पूर्ण करा. एक वाक्य सांगतो, हे श्राद्धाला कीर्तन का करायचे? गेलेली माणसं परत येणार नाहीत, पण ज्यांना आई वडील आहेत त्यांनी निस्वार्थ भावनेने आई वडिलाची सेवा करावी, यासाठी हे पुण्यस्मरण आहे. आणि एक वाक्य सांगतो, आहे तोपर्यंत माणसं जपा, हा पहिला मुद्दा. आता तो कोबराय म्हणजे ना, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. हाय तोर म्हातारं बिगर भाकरीचं मेलं, मेल्यावर म्हाताऱ्याचा फोटो नदीला गंधन मुकान अगरबत्त्यान हरण, लोकाला 10व्याला गुलाबजाम. लोक म्हणली काय पंचपक्वानं, पण म्हातारं फोटोतून रडत होतो राव, बिगर भाकरीचं मेलं. लोक म्हणला मी, आणि लोकाला पंचपक्वान खाऊ घालतो. म्हातारं म्हणतं पोराला कळत नाही, पण खाणाराला तरी कळाव ना कुठलं गुलाबजाम किती मुरगाळाव. 30 गुलाबजाम 10व्याला खात असतात वय. म्हातारं म्हणतं खाणारा त्याचा राशीत घुसतो. मग माणसं म्हणतात आम्ही 10व्याचं खातच नाही. नको म्हातारा उठा, एक कुठा नाही का. अरे हाय तोपर्यंत माणसं जपा, ही पहिली सेवा. आणि गेल्यानंतर जी सेवा सांगितली, आजची सेवा पिंड पदावरी दिला पुलेकर माझे जाळे गळ्यावर जण फिटले. आई वडिलांची सेवा करा. अरे कधीतरी त्या बापाकडे बघा, चप्पल फाटली फडक्यानं बांधतो, स्वतःच्या बनेला एक छिद्र पडला तर माणूस नवीन घेतो, त्याच्या बनेला 25 छिद्र पण नवीन घेत नाही का. तुम्हाला समाजामध्ये मोठं करायचं, मी माझ्या खर्च करून कसा जमल. एक आई, नीट आहे का, एक आई 4 मुलाला सांभाळण्याची हिंमत ठेवते, पण ती 4 मुलं मोठी झाल्यावर एका आईला म्हातारपणा सांभाळू शकत नाही. आपली शोकांतिक आहे. एका आईने 4 मुलं सांभाळण्याची धमक ठेवली. अरे काय अपेक्षा आहे. थकलेले आहे, थकलेले बाप आहे, दारात बसले, तुम्ही बाहेरून फिरून आले. आई जेवली का? बाबा तब्येती 2 शब्द प्रेमानं गोड बोला. या क्या गावा सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचा आनंद ते जपा. तेवढं जर आपल्याला कळत नसेल काय उपयोग आहे. माय बाप त्यांची सेवा करणे. एक वाक्य सांगतो पुढचं महत्वाचं, आई वडिलाची सेवा करा वगैरे ह्या गोष्टी अगोदर आम्ही करायच्या आणि मग तुम्हाला सांगायच्या. आता आम्ही बोंबलत फिरायचं आणि तुम्हाला डोस द्यायचा. लोक बदलाय मोकळे नाहीत. एकदा तसं झालं का महाराजाचं प्रवचन चालू, महाराज नुसती प्रमाण प्रवचन, मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ. आज लोक म्हणजे काय अभ्यास आहे भाऊ. अशी आई वडिलाची सेवा सांगितली. नेम्या प्रवचनात म्हातारा उठले, चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात खाड दिशेने ठोका टाकले. गावातली पोरं म्हणजे म्हातारा धरार म्हणले, महाराजाला हाणले. 2-4 पोरं म्हाताऱ्याकडे गेल्या. म्हातारा
म्हणले धरा म्हातारा. महाराज म्हणले म्हाताराला धरू नका. म्हणले का? ही माझा बाप आहे. मग बाबा तुम्ही महाराजाला का जप केलं? म्हातारा म्हणते प्रवचनात तुम्हाला सांगतो सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत ना. मग ह्याला माणसात चोपला या. म्हणजे आम्ही सांगायचं ना ते आम्ही नीट राहायचं ना. तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा नाही लोक. आणि चालतं बोलतं दैवत थाप माय बाप केवळ काचे, माय बाप केवळ काचे, माय बाप केवळ काचे, माय बाप केवळ काचे. तेनेला जावं तीर्थाशी, तेनेला जावं तीर्थाशी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. पुंडलिकाला भेटायला देव आले. पुंडलिका भेटे परब्रह्म आले का? काय केलं? आई वडिलाची सेवा केली म्हणून सेवा करा. आणि हे असे कार्यक्रम फक्त समाजाला हे आदर्शवत कार्यक्रम का? तर तरुण मुलाने आई वडिलाची सेवा करायची. जाता जाता तरुण मुलांना एक सांग, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता, स्वाभिमान ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो, आई वडिलांनी लहानपणापासून तसे संस्कार जरी केले तर मुलं बिघडणारच नाहीत ना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. या वडिलांनी आईनी मुलांवर संस्कार तसे केले म्हणून असा हा सुंदर परिवार. म्हणून आई वडिलांनी संस्कार तसे चांगले करावे. छत्रपती सुद्धा तसे घडले नाही. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनी ती टी व्ही पाहता पाहता पोरग घालतो लाता ती मध्ये चला ना माझा माथान काय करू आता जा दिंडीत. आता काय करते? संस्कार महत्वाचे आहेत. कसे घाललेत राजे माझी जाऊने, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजव, टाळी टाळी. आनंदाने नाद धोती प्रजाया, आनंदाने नाद धोती प्रजा. समाज मनत होता चांगला राजा, समाज मनत होता सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. टाळी टाळी. जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. आज ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा अधिष्ठान आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी ठेवलेला आहे. 393 वर्ष झाला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या याने धरती पावन झाली. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. थप मारा. तलवारीच नाव भवानी. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी टाळी.
कशी होती तलवार भारी पडली भुवनी जेव्हा मनाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी टाळी 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 धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने दिनाली शिवबाची तलवार चमके शिवबाची शिवबाची तलवार होती ती काही आडकीता होता का सुपारी कातरायचा शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं महत्वाचं वाक्य आहे का जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधीच विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं कष्ट करा व्यसन करू नका तरुण मुला विनंती शेवटचं वाक्य सांगतो ज्या कुटुंबात एकी असते कमी ठेवा ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं 4 भाऊ जर एकत्र असते गावात सुद्धा दबदबा चौघ आहेत पण एकत्र आहेत नादी लागू नका झपकी होती ना आपल्याला एकीला किंमत आहे ना सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला कशी द्राक्षे म्हातारी म्हणले 50 रुपये किलो हे काय बसले म्हातारी हे घेणार म्हणलं किंमत कमी कर म्हातारी म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा क्वालिटी तीच मग किमतीत का बदल हा द्राक्षांचा घड ह्यांचा एकात एक जीव गुतलाय किती संकट आले तर एकमेकाला ही सोडित नाही ही सुखासंगे दुःखासंगे कमी जास्त धावून जातात रात्री अप्रत्य एकमेकाच्या हाक्याला ओ देतात म्हणून ही 50 रुपये किलो खालची जी मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंद चोपल्यात जपकाडी घे म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नसेल मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का रेडा बोलांना भिंत चाललेला हा माऊलीचा मोठा चमत्कारच नाही माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार मेळविली मांदी वैष्णवांची सगळ्या वैष्णवांची मांदळी एकत्र केली ज्ञानदेव रचिला पाया संघटन हा ज्ञानोबाऱ्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे त्याच्यामुळे ज्ञानोबाऱ्यांची बरोबरी नाही परब्रह्म डोळा दावा आयुष्य म्हणत कोणाने युक्ती युक्ती म्हणजे ज्ञानोबाऱ्यासारखं ज्ञान नाही निवृत्ती दादासारखे साधना नाही सोपान काकासारखे एकांत सांगतेला अर्थ करतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा आदिमाया शक्तीचा घुई या जगाच्या लक्षात येणार नाही अभंगाच्या शेवटच्या म्हणे देवा सांगून म्हणे देवा सांगून म्हणे देवा सांगून
ऐकल्या त्याने वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्याने
आता ऐसे होनी होने नाही आता ऐसे होनी होने नाही आता ऐसे होनी होने नाही शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय मुक्ताबाईचा विशेष सांगतात. नामा म्हणे देवा सांगून या काय नाही मुक्ताबाई गुह्य तुझे. मुक्ताबाईचं गुह्य काय गोय. मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी. 1400 वर्षे जगलेलं चांगदेव आमच्या मुक्ताबाईला आईचा दर्जा देतो. हे मुक्ताबाईचं सामर्थ्य आहे. हा मुक्ताबाईचा अधिकार आहे. या 4 भावंडांचा 4 विशेष गुणांचं वर्णन नामदेवराय आजच्या अभंगातून करतात. मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेले माझे गुरुवरे माझे वडील परमपूजा आदरणीय वंदनीय भाऊ त्यांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या अत्यंत सुंदर मंदिर भव्य दिव्य मंदिराच्या समोर ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्तीचे आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे 2 एकरचा परिसर हजारो झाडे अगदी नंदनवनात आलेले वाटतं. आमचे निलेश महाराज असतील भूषण महाराज हे सर्व आमचे मित्रमंडळी आश्रमावर आलेले आहेत. आपणालाही विनंती आणि अत्यंत गोड कार्यक्रमाचं नियोजन या समस्त क्षीरसागर परिवाराने केलेलं आहे. या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. रामभाऊ आणि दत्ताभाऊ या दोनही बंधूंच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी. गावाविषयी सुद्धा त्यांच्या अंतःकरणात विशेष प्रेम आहे म्हणून सुरुवातीलाच बोलताना सांगून गेले की गावांमध्ये वैकुंठधाम स्मशानभूमीचं अत्यंत अडचण होती. स्वतःच्या स्वखर्चातून आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी स्मशानभूमीचं काम केलेलं आहे. म्हणून गावाच्या विकासासाठी गावाच्या सेवेसाठी ते कटिबद्ध आहेत. अशी सेवा या सर्व परिवाराच्या हातून घडावी अशा ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. तरी